ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता युद्धभूमीतून जरा राज्याच्या राजधानीत येऊया, पण पुढे काही बोलायच्या आधी मी तुम्हाला काही व्हिज्युअल्स दाखवते आणि ती बघायला आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। हे व्हिज्युअल्स आहेत राजधानी मुंबईचे। हे व्हिज्युअल्स आहेत सतत धावणाऱ्या मुंबईकरांचे। मी तुम्हाला आठवण करून देते की अशीच धावत होती हीच मुंबई 12 मार्च म्हणजे आजच्या तारखेला फक्त वर्ष होतं 1993, ज्यावेळी मुंबईमध्ये 12 ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि एका दिवसामध्ये 257 निष्पाप बळी गेले होते। अनेक परिवार उद्ध्वस्त झाले, 1400च्या वर लोक जखमी झाले। आता तुम्ही म्हणाल की हे तुम्हाला मी आज का सांगतेय, तर अगदी अशीच आजही मुंबई धावतीये, पळतीये आणि अगदी आजच्या दिवशी हीच मुंबई हल्ली ती बॉम्बच्या धमकीने। आणि एक नव्हे तर 4 ठिकाणी बॉम्ब हल्ला होणार अशी धमकी सकाळी सकाळी विधान भवनाच्या अधिकृत मेल आयडी वरती आली। विधिमंडळासह मेट्रो, मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही उडवण्याची धमकी यात होती। काय होती ही धमकी ऐकूयात। आज सकाळी 6:57 सीपीआयच्या मेलवरती धमकी आलेली आहे आणि या धमकीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्या कारणानं बॉम्बची आणि मिसाईलची धमकी देण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने विधान भवनासह आणखी 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील ही धमकी देण्यात आलेली आहे। स्टॉक एक्सचेंज आहे, मेट्रो आहे, हायकोर्ट आहे आणि बँक आहे, असे 4 महत्त्वाच्या ठिकाणी देखील विधान भवनाबरोबरच या 4 महत्त्वाच्या ठिकाणाचा देखील त्यामध्ये समावेश आहे आणि त्यामध्ये टायमिंग सुद्धा दिलेला आहे। आणि म्हणून त्या अनुषंगानं जास्त आवश्यक ती खबरदारी राज्य सरकारच्या वतीनं आणि जी आवश्यक ती तपासणी आणि चौकशी आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आवश्यक ती कारवाई सुरू आहे। आता या धमकीचं पुढे नेमकं काय झालंय मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी जाऊयात आपल्या पोल सेंटरला, कारण आजचा दुसरा प्रश्न या धमकीच्या सगळ्या प्रसंगावरती आधारित आहे। पाहूयात आजचा दुसरा प्रश्न। विधिमंडळासह मुंबईच्या महत्त्वाच्या ठिकाणांना मिळालेल्या धमक्यांमुळे मुंबई सुरक्षित आहे असं वाटतंय का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। खरं तर धमकीमध्ये बॉम्ब आणि चक्क मिसाईलने उडवलं जाईल असं लिहिलं होतं। आता मिसाईलने उडवण्याची धमकी ही अतिशयोक्ती आहे आणि त्यामुळेच हा कुठल्या तरी माथे फिरू बेजबाबदार व्यक्तीचा खोडसाळपणा असणार हे कळत असलं तरी त्याला हलक्यात घेता येत नव्हतं। त्यामुळे जे घडायचं ते घडलंच। सध्या विधान भवनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या धमकीमुळे काही काळासाठी का होईना पॅनिकचं वातावरण निर्माण झालं होतं। विधिमंडळातल्या सर्व कर्मचाऱ्यांना विधान भवनाच्या परिसरामध्ये उभं करण्यात आलं। या धमकीनंतर पोलीस, डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडनं या सगळ्या ठिकाणांवरती शोध मोहीम घेण्यात आली।
तो धमकीचा मेल एबीपी माझाच्या हाती लागला. ठिकाणं उडवून देण्याच्या पलीकडे त्यात काय लिहिलं होतं तेही सांगते. मुख्यमंत्र्यांनी खलिस्तानला पाठिंबा द्यावा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना जीवे मारण्याची धमकी यात होती. लोक रखडले, तपास व्यवस्था कामाला लावावी लागली, विधिमंडळामध्ये बैठकांना उशीर झाला. हेच हायकोर्टामध्येही झालं, हेच मेट्रोच्या स्टेशन्सना सुद्धा बघावं लागलं आणि हेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा घडलं. आणि मग त्यानंतर काय झालं ते स्पष्ट झालं, तेही ऐकूया. सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता. मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीनं बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली होती. परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली. आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही. जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते. परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे. नाही, वेगवेगळ्या पद्धतीनं धमकी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो, परंतु सर्व सुरक्षितता त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं बाळगण्यात आलेल्या आहे. योगायोगानं आता दुसऱ्या आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असल्यामुळे तशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरण्यात आली असेल. परंतु आज तपासणी अंती हे लक्षात आलेलं आहे की हा मेल त्या ठिकाणी खरा नसून खोटा आहे आणि तपासणी जवळजवळ त्या ठिकाणी आटोपलेली आहे. माझं पुन्हा एकदा नागरिकांना आव्हान आहे की कुठली भीती त्या ठिकाणी बाळगू नये. कर्मचाऱ्यांनी देखील आपण रुटीन काम या ठिकाणी सुरू केले. गृहराज्यमंत्र्यांनी जनतेला आश्वस्त केलं, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही धमकी खोटी असल्याचं सांगितलं. कशाला टाकला यार पुढे आणि विधान भवनातलं काम सुरळीतपणे सुरू आहे. आता अशी काहीतरी घटना घडली आणि त्यातून विधान भवनाला जर अशा पद्धतीची धमकी आली तर त्याला राजकारणाची फोडणी मिळणार हे अध्यारूतच आहे. त्यामुळे या धमकीचं सुद्धा मनसोक्त राजकारण झालं. गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेबद्दल स्पष्टता दिली असली तरी सुद्धा धमकी खोटी असल्याचं स्पष्ट केलं असलं तरी सुद्धा या प्रकारामुळे विरोधकांना सरकारला घेरण्याची एक संधी मिळाली, एक मुद्दा मिळाला, हे मात्र तेवढंच खरंय. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना मला असं वाटत नाही की विधान भवनामध्ये कोणी बॉम्ब ठेवण्याचं धाडस ठेवतं. पण नुसती अफवा जरी पसरली असेल की बॉम्ब ठेवलाय, कोणी फोन करतोय बॉम्ब ठेवल्याचा, तर राज्याच्या गृहमंत्र्यांसाठी आव्हान आहे. मुंबई भीतीच्या सावटाखाली आहे आणि महाराष्ट्राचं गृह खातं, महाराष्ट्राचं पोलीस दल, महाराष्ट्राचं इंटेलिजन्स हे फक्त आपल्या राजकीय विरोधकांमध्ये फोडाफोडी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी वापरलं जातं. तर संजय राऊतांनी ही टीका केली आणि या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं. हे उत्तर देताना म्हस्के संजय राऊतांवरती टीका करायला विसरले नाही. संजय राऊत यांना कधी पण रात्री, दुपारी, झोपताना, झोपल्यावर, उठल्यावर, सकाळी फक्त नरेंद्र मोदी, अमितभाई शहा, महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या व्यतिरिक्त त्यांना कोण दिसत नाही. जरी उद्या काही झालं, उद्या त्यांच्या घरातला लाईट जरी गेला तरी ते कदाचित मोदी साहेबांना शिव्या देत असतील. त्यामुळे संजय राऊत यांना एवढा सिरियसली घेण्याची गरज नाही आहे. आता मला वाटतं वाहिन्या पण हल्ली सिरियस घेत नाही आहेत. आजही मी सकाळी पाहिलं, एका अर्ध्या मिनिटात त्यांची पत्रकार परिषद दाखवण्याची बंद झाली. अनेक वाहिन्यांनी तर त्यांचं लाईव्ह दाखवणं सुद्धा बंद केलंय. त्यामुळे त्यांना एवढं सिरियस घेणं गरजेचं मला वाटत नाही. तर याच अनुषंगाने आता आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक